बाळा, स्वामी म्हणतात आजच्या दिवशी श्री गणेशाची ही पवित्र कथा नक्की ऐक. ही कथा न ऐकल्याने दुर्लक्ष करणे म्हणजे देवाचे मोठ्या कारणासाठी असलेले आशीर्वाद गमावणे. बाळा, ही दुनिया स्वार्थी असली तरी तुझा देव स्वार्थी नाही रे. स्वामी म्हणतात, जर तुला यावेळी माझे हे शब्द दिसत असेल तर मी या ब्रह्मांडाला साक्ष म्हणून मी तुझी निवड केली आहे. हे ऐकून तुझ्या जीवनात माझ्याकडून सुखाचा चमत्कार करून घे. बाळा, खूप दिवसापासून मी पाहत आहे रे, तू चिंतेत आहेस, दुःखी आहेस, पण तू माझे मूल आहेस, बाळ आहेस आणि आई आपल्या बाळाला चिंतेत पाहू शकत नाही रे. तुमच्यात असे काहीतरी आहे म्हणूनच तुम्ही आज परमेश्वरासमोर आला आहात. आता हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस, कारण या व्हिडिओचा तुमच्या जीवनावर खूप चांगला परिणाम होणार आहे. तुमच्या जीवनातील डिप्रेशन, अनेक अडचणी, दुःख संपणार आहेत. तुम्ही या व्हिडिओतील कथेने तुम्हाला यश प्राप्त होणार आहे, बुद्धी प्राप्त होणार आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव आणि तुम्हाला अविश्वसनीय गोष्टी घडताना दिसतील. मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना माझे आशीर्वाद देईन आणि तुमचे दुःख दूर करीन. आनंदाचे चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडतील. बाळा, हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नकोस. आणि ज्यांना ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना नक्की शेअर कर. भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलीबरोबर झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाली. लोक परंपरेत यांना शुभ लाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा प्रचलित आहेत. यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे. त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार बाळा, एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशांवर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला. हा नकार ऐकून लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेली तुळस ही खूप चिडली. तिला खूप राग आला आणि आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्ने होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह एका राक्षसाशी होईल. त्यानंतरही श्री गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले आहे. यामुळे देखील आणि आणखी एका आख्यायीनुसार आणखी एका कथेत भगवान गणेशांच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचीही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजीकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या 2 मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्या दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायच्या. त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले, रागावले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तिथे अचानक पोहोचले आणि ते श्री गणेशांना रिद्धी सिद्धीशी लग्न करण्यास त्यांनी सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि रिद्धी सिद्धीशी
ची पण इच्छा होती की श्री गणेशाशी विवाह करावा. या पद्धतीने त्यांचा विवाह झाला. या दोघींशीही श्री गणेशांचा विवाह झाला. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते, त्यांचे स्मरण केले जाते, त्यांची पूजा केली जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. या त्यांच्याशी निगडीत 5 लोकप्रिय कथा. ही पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले. या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली. शिव महापुराणानुसार आई पार्वतीला श्री गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांचा सुखी जया आणि विजया कडून मिळाल्या. त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेने प्रभावित होऊन आनंदित होऊन देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून गणेशाची निर्मिती केली. आणि दुसरी कथा अशी आहे की एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले की ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले आणि त्यामुळे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यात गेल्या. तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले, तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला. या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता. जेव्हा पार्वतीने ते बघितले, जेव्हा श्री गणेशांचे धड महादेवानी बाजूला केले की त्यांचा मुलाचे डोके कापले गेले आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोकं श्री गणेशांच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले. स्कंद पुराणात ही तिसरी कथा अशी सांगितलेली आहे मित्रांनो की भगवान महादेवांनी जेव्हा शिरच्छेद केला गणपतीचा, तेव्हा हत्तीचे मुख श्री गणेशांना लावले. तेव्हा श्री गणेश पुनर्जीवित झाले व ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांना वर दिला की कोणत्याही पूजेत प्रथम तुमचे दर्शन होईल, प्रथम तुमची पूजा केली जाईल, त्यानंतर पुढच्या पूजेची पूजा केली जाईल. तेव्हा यानंतर तिसरी कथा अशी आहे की एकदा शिवाप्रमाणे गणेशाने भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले होते. ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ चाटवली. तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. चौथी कथा अशी आहे की भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला आमंत्रण मिळाले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले. श्री गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले, तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचं असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथाची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की हे असे का होते आहे, आता काय करावे. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही.
तुम्ही गणेशाचा अपमान केला आणि तुम्ही श्री गणेशाचा अपमान करून हे चांगले केले नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि आपले कार्य सिद्धीस फळात जाईल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाच्या आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. आणि 5वी कथा, स्कंद पुराणातली 5वी कथा खूप महत्त्वाची आहे. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले म्हणजे कार्तिकेय आणि श्री गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आई पार्वतीने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून, बघा श्री गणेशांची चतुराई, गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षाही वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशांची पूजा केली जाते. तेव्हा मित्रांनो, या पद्धतीने श्री गणेशांना च्या सुद्धा अनेक कथा प्रचलित आहेत. आपल्याला यावरून एक मी तुम्हाला सांगते की अशाच पद्धतीने जे आपल्या देवांनाही संकटांना सामोरे जावे लागले आहे आणि आपण तर मनुष्य आहोत. त्यामुळे प्रत्येक संकटांना सामोरे जाताना फक्त आपल्या देवाचे नामस्मरण करा, स्वामींचे नामस्मरण करा. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचे नामस्मरण करा आणि मग पुढचे पाऊल उचला. जे तुम्ही पुढचे पाऊल योग्य दिशेने उचलले आहे त्या कामाला तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल. आणि एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ज्या गरजू स्वामी भक्तांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्या भक्तांना, तुम्ही स्वामी भक्तांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हालाही त्याचे आशीर्वाद प्राप्त होतील. कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.